आपल्याला जमिनीचा तुकडा आहे, गावाला शेती आहे, आपण शहरात आहोत आणि कृषी पर्यटन, फार्म स्टे अशा काही संकल्पना कानावर आलेल्या आहेत. आपल्याला सुरू करायचे, पण नेमकी सुरुवात कशी करायची, कोणाला भेटायचं, कामाची सुरुवात नेमकी कुठून करायची, अशा अनेक प्रश्नांचा डाऊट मनात आहे. हा संशय मनातून काढण्यासाठी अनेक प्रशिक्षणं आपल्यासाठी उपलब्ध असतात. काही ऑनलाईन ट्रेनिंग पण असतात, पण तिथे आपल्याला व्हर्च्युअल गोष्टी कळतात. सगळ्या गोष्टींची इनडेप्थ माहिती मिळतेच, त्यापेक्षा फील्डवरची अनुभूती मिळते असं नाही. त्यासाठीच आम्ही फार्म स्कूल आणि पराशर कृषी व संस्कृती पर्यटन आपल्यासाठी 2 दिवसांचं निवासी कृषी पर्यटन प्रशिक्षण घेऊन आलेलो आहोत. यामध्ये काय काय असणार आहे? आपलं प्रशिक्षण प्रत्यक्ष एका कृषी पर्यटन केंद्रावरच असणार आहे, की जिथे कृषी पर्यटन केंद्राची उभारणी कशी आहे, थीम कोणती आहे, झाडांची निवड कशी आहे, उपलब्ध ॲक्टिव्हिटींची रचना कशी केलेली आहे, मग आलेल्या पाहुण्यांचं जाईपर्यंत व्यवस्थापन कसं केलं जातं, त्यांच्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची या ठिकाणी समावेश केलेला आहे, जेवणचे मेनू कोणते, कशा प्रकारे सर्व केलं जातं, स्थानिक संस्कृतीचं रिफ्लेक्शन त्यामध्ये आहे का, या एक ना अनेक गोष्टींची अनुभूती आणि फर्स्ट हँड प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आपल्याला या 2 दिवसांच्या निवासी कृषी पर्यटन प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळणार आहे. एवढंच नाही तर कृषी पर्यटन व्यवस्थापनामध्ये काम करणारा स्टाफ असू द्या, त्या प्रशिक्षक असू द्या किंवा पर्यटन केंद्र चालक असू द्या, यांच्याशी थेट बोलण्याची आपल्याला संधी मिळणार आहे. त्यांचे अनुभव आपल्याला ऐकता येतील, त्यांच्याकडून झालेल्या चुका समजून घेता येतील, की ज्या तुम्हाला टाळता येऊ शकतात आणि तुमचं काम अधिक अचूकपणे करता येऊ शकतं. त्याचसोबत यांनी मार्केटिंगसाठी कोणत्या स्ट्रॅटेजी आखल्या, त्या वर्क झाल्या की नाही झाल्या, आणि नाही झाल्या तर कुठल्या अडचणी आल्या, त्या सगळ्याचा विचार तुम्हालाही करता येईल आणि सेल्फ लर्निंग त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचसोबत एखादं कृषी पर्यटन केंद्र सुरू झाल्यानंतर काही काळ लोटल्यानंतर काय त्याच्यात चेंजेस झाले, त्यांना कुठल्या अडचणी आल्या, त्यांनी कोणते चॅलेंजेस फेस केले, बदलत्या मार्केटचा त्यांच्यावर काय परिणाम झाला, हे सुद्धा आपल्याला फर्स्ट हँड आणि प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचसोबत आपल्याला नव्याने करत असताना गव्हर्नमेंटचं रूल्स रेग्युलेशन काय आहेत, GR काय आहे, बँक फायनान्सच्या काही स्कीम आहेत का, यांनी कुठल्या स्कीम राबवल्यात, याचीही माहिती आपल्याला या सोबतीने मिळणार आहे. आणि या 2 दिवसात प्रत्यक्ष कृषी पर्यटन केंद्रावर राहण्याची संधी मिळेल, तिथला पाहुणचार घेता येईल आणि लर्निंग इज सीइंग इज लर्निंगच्या माध्यमातून आपल्यालाही काही स्वयंनिरीक्षणातून गोष्टी करता येतील. या ठिकाणी जसं मातीचं म्युझियम असेल, वस्तू संग्रहालय असेल, लायब्ररी असेल, त्या ठिकाणी केलेल्या छोट्या मोठ्या ॲम्युनिटीज असतील, या सगळ्या याचा अभ्यास करून याला पॅरलली आपल्या शेतावर आपण काय करू शकतो का, याचाही तुम्हाला कम्पॅरेटिव्ह विचार करता येईल. म्हणजेच फक्त व्हर्च्युअली गोष्टी न बघता कुठंतरी यूट्यूबला बघितलं आहे आणि मग कळलं असं न करता प्रत्यक्ष 2 दिवस त्या ठिकाणी राहून ती सकाळ संध्याकाळ ती रात्र तो 2 दिवस सगळं आपल्याला अनुभवून समजून घेऊन सेल्फ लर्निंग करता येईल आणि आपल्याला इन डेप्थ त्याच्यामध्ये जाता येईल. सोबत आपल्या मनातील काही शंका असतील, प्रश्न असतील, त्यांचाही उहापोह, त्यांची उत्तरं आपल्याला ह्या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये घेता येतील आणि आपल्याला सोबत त्याचं सर्टिफिकेट जे मिळेल, जे आपल्याला बँक फायनान्ससाठी सादर करता येईल, पर्यटन विभागाच्या सहयोगाने आपल्याला काही गोष्टी करता येऊ शकतात का, याविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे. कारण या कृषी पर्यटन प्रशिक्षणाचे जे मुख्य प्रशिक्षक आहेत ते महाराष्ट्र पर्यटनासोबत संलग्न आहेत. आपल्याला त्यांच्याकडून पर्यटन विभागातल्या इन्साईट्स कळणार आहेत, सरकार त्याविषयी काय विचार करत आहे, भारतात त्या संकल्पनेला घेऊन काय चाललं आहे, या सगळ्याच अंगाने आपल्याला या 2 दिवसामध्ये कळणार आहे. एक आम्ही आत्मविश्वासाने सांगू शकतो, 2 दिवसाचं हे कृषी पर्यटन प्रशिक्षण केल्यानंतर आपल्या मनात कुठलाही डाऊट राहणार नाही, याची गॅरंटी आम्ही घेऊ. आपण फक्त 2 दिवस काढून इथे यायचं आहे.